नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर। मी आहे तुमचा मित्र सुनील। तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आज मी तुमच्या समोर आलेलो आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। माफ करा लेट झालो, परंतु काय करू यार, काम असते माझ्याकडे, त्याच्यामुळे जरा टाइम कमी भेटतो व्हिडिओ बनवायला। तर जसा टाइम मिळतो तसं मी तुमच्यासाठी हे प्रयोग करत असतो। तर मित्रांनो, आज आपण आयरन यानी लोखंड, ज्याला आपण मराठीमध्ये लोखंड म्हणतो, त्या लोखंडावर आज आपण प्रयोग करणार आहे। त्याला काटून घेणार पहिले ॲसिडमध्ये आणि नंतर बघूया व्हिडिओमध्ये बघसाल तुम्ही आता काय काय मी करणार आहे। सर्व इथंच सांगितलं तर व्हिडिओचा मजा जो आहे तो किरकिरा होऊन जातो है ना। तर चला, आशा करतो की हा व्हिडिओ जे रसायनी आहे त्या लोकांना भरपूर आवडेल आणि जे नवे आहे तर त्यांना माहीत नाही, त्यांच्या डोक्याच्या वरून जाणार। तर नवीन लोकांना जर नसेल समजत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता, ज्यांना समजते ते बघू शकतात, ठीक आहे। तर बरेचसे आहेत रसायनी महाराष्ट्रामध्ये बी, तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे ही। तर चला, जास्त वेळ न घालता आजचा जो आपला प्रयोग आहे तो सुरू करूया। सर्वप्रथम व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करून टाका। तर चला मित्रांनो, आपला जो आजचा एक्सपेरिमेंट आहे तो सुरू करूया। तर चला मंडळी, आपला प्रयोग आपण चालू करूया। सर्वप्रथम आपल्याला काही सामग्री लागणार आहे तर ती घेणार आहोत आपण। तर बघा, हे आहेत मोची कील, ज्याला आपण सामान्य भाषामध्ये चंबारी खिळे वगैरे म्हणतो, तर ते आपण घेणार आहे। अजून 2-3 आयटम लागतील। तर लॅबमध्ये आपल्या सर्व उपलब्ध आहे। तुम्हाला जर सामग्री लागत असेल तर तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता। आपली वेबसाईट आहे mahazone.com, तिथून तुम्ही खरेदी करू शकता, घरपोच मिळून जाईल। तर मित्रांनो बघा, 3 आयटम आपण घेतलेले आहेत। सर्वप्रथम स्केलला 0 करूया। ओके, तर झालं बघा 0। ठीक आहे, धूळ लागली ना याला, थोडी दिसते तसं म्हणा। तर सर्वप्रथम आपण काय करू, पहिले मोची खिळे आपण घेणार आहोत 25 ग्राम। अरे 0 केलं तरी डबल तसंच होते। तर ठीक आहे, 25 ग्राम आपण मोची खील घेतोय। किंवा हे नसलं तर आपल्याकडे बांधी तार असतो ना, जे सेंटरिंगला बांधतात, तोही चालेल। रसायनमध्ये लोखंड म्हणजे लोह चुंबक फ्री करणे हे खूप महत्त्वाचं मानले गेलेलं आहे। त्याने समोर जे आहे धातू क्रिया होते। बघा, हे 25 ग्राम आपण घेतलेलं आहे। आता आपण 25 ग्राम जी आहे स्वर्ण कलरची जी हरताल वर्की आहे ती घेणार आहे। याला गोल्डन हरताल वर्की असे म्हणतात, किंवा हरताल पिवळी, आता अलग अलग लोकेशनचे अलग अलग नावं असतात, पण आपल्या सामान्य भाषेत हरताल ही म्हणणार याला आपण। तर ही आपण 10 ग्राम घेणार आहोत। 10 ग्राम आपण हरताल घेऊया, ठीक आहे। बघा, 10 ग्रामपेक्षा थोडी जास्त झाली। असं 200-300 मिलीग्राम इकडे तिकडे किंवा 1-2 ग्राम वरती खाली, काही मोठा प्रॉब्लेम नसतो त्यामध्ये। आता याला आपण 0 करूया परत। आणि हे रसकपूर, याच्यामध्ये 10 ग्राम आपल्याला रसकपूर घ्यायचं आहे। तर बघा, मी रसकपूरचं पावडर घेतलेलं आहे, बरणीच्या बुडात होतं। तर रसकपूरचं आपल्याला तसंही याचं पावडर करायचं आहे, त्यामुळे मी पहिलेच पावडर घेतलेलं आहे। त्याला वेस्टेज करायचं काम नाही आपल्याला, कारण की हे खूप कॉस्टली असते हे मटेरियल। तर चला, हे आपण 3 ॲटम घेतलेले बघा, हरताल, रसकपूर आणि मोची कील। तर सर्वप्रथम आता याला आपण बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये। हा जो खलबत्ता आहे हा तांबडा खरल असे याला म्हणतात, तांबडा खलबत्ता आहे हा। राजस्थानी नाही, राजस्थानहून आलेली आहे मला ही, कुठे बनते हे नाही मला एवढं माहीत, पण चांगली खरल आहे। रसायनमध्ये या खरलचा खूप महत्त्व आहे, तांबडा खरलचं। तर बघा, मी रसकपूरला बारीक पावडर करून घेतलं आहे। आणि दुसरी आता आपल्याला हरताल जी आहे तिलाही बारीक पावडर करून घ्यायचं आहे। तर चला पटापट, हिला बी मी कुटून घेतलं आणि बारीक पावडर केलं। याला बी एका दुसऱ्या कटोरीमध्ये शिफ्ट करत आहे।
आता आपला रस कपूर बी बारीक झालं आणि हरताल बी. तर आता नेक्स्ट प्रोसेस करूया. पहिले हे सर्व काढून घेऊया याच्यामध्ये व्यवस्थित छानपणे. ठीक आहे. आता आपण हे तिन्ही गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत. हे खिळे आहेत आणि एक बीकर घ्यायचा आहे 500 ml चा, किंवा ठीक आहे 1 लिटर बी चालते, पण 500 ml ठीक राहील. छोटा प्रयोग आहे आपला. तर हे तिन्ही गोष्टी आपल्या जवळच ठेवायच्या आहेत. तिन्ही वस्तू. हे नायट्रिक ॲसिड आहे HNO3. 50-50% मध्ये रेशो घेणार आपण याचा. ॲक्वेरिजिया नाही बनवायचा आहे. हवं तर ॲक्वेरिजिया बी बनवू शकतो आपण, असं काही नाही आहे. मग त्याच्यामध्ये 3 हिस्से आपल्याला नमक आणि HCl घ्यावं लागेल, ज्याला आपण मिठाचे तेजाब असं म्हणतो. नमक का तेजाब हिंदीमध्ये म्हणतात त्याला. आणि HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड हे त्याचं नाव आहे. तर हे बघा मी 50-50% रेशो करत आहे. तर 100 ml आपण नायट्रिक घेतला आणि 100 ml HCl घेतलेलं आहे. तर एकूण आपलं जे 200 ml जे आहे ते पूर्ण लिक्विडचा घोल तयार झालेला आहे. ठीक आहे. आता सर्वप्रथम यामध्ये आपण हे जे आहे हरताल आणि रस कपूर जो बारीक केला आहे आपण तो टाकून देणार. खिळे नाही टाकायचे पहिले ह्या गोष्टी 2 ज्या आहेत आपण बारीक केलेल्या त्या टाकून देणार. तर बघा हे मी याच्यामध्ये टाकतोय. आणि आता मला कसंही प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे मी व्यवस्थित करतो. तुम्हाला जर करायचं असेल एक्सपेरिमेंट, जाणकार असाल तुम्ही, तर थोडंसं याला गरम करून घेणे आवश्यक असते, जेणेकरून हे पूर्ण जे यामध्ये जे मेटल असते ना हरतालमध्ये किंवा रसकपूरमध्ये ते सर्व डिझॉल्व झाले पाहिजे. हे जरुरी आहे. बघा ही हरताल आणि जे आपलं रसकपूरचं पावडर आहे मी याच्यामध्ये बीकरमध्ये टाकलेलं आहे. आता याला थोड्या वेळ थांबूया. याच्यात थोडंसं हलका फुलका रिॲक्शन होणार, कारण की आपण याला पावडर केलं तर यामध्ये जे मेटल असते ना, पारा असतो, बरेचसे धातू असतात अनेक, तर ते याच्यात डिझॉल्व होऊन जाणार. तर ठीक आहे. आता आपण थोडे थोडे करून हे जे खिळे आहेत, मोची खिळे, चंबारी खिळे, हे आपण याच्यामध्ये टाकणार आहेत. तर बघा या प्रकारे मी हे टाकत आहे. तुम्ही जर करत असाल, करायचे इच्छुक असाल, तर याला एकच टाकलं, 2 टाकलं तर बरं राहील. कारण की याच्यामध्ये जर उफान आलं ना, म्हणजे उकळून वर येते हे, तर मग बेकार होऊन जाईल. ॲसिड खाली उकळायला लागते, ते वरी जाते बीकरच्या आणि मग खराब होते प्रयोग आपला. आणि नंतर याला रेत यंत्रावर मी असं चढवलेलं आहे. रेत यंत्र म्हणजे बघा मी बनवलेलं आहे, रेती आहे एका लोखंडाच्या कढईमध्ये आणि त्याला हिटिंग एलिमेंटवर ठेवलेलं आहे. तर आता बघा हे जे ॲसिड आहे हे पूर्णपणे आपल्याला उडवायचं आहे आणि याला ड्राय करायचं आहे पूर्णपणे. बघा हे ड्राय होण्याच्या रंगात आलेले आहे. बघा पूर्णपणे ड्राय होते. तर आता याच्यात थोडंसं आपण काय करू, हे बीकरला सोडेल यामुळे याच्यात पाणी टाकायचं आहे, डिस्टिल वॉटर. सामान्य वॉटर नाही टाकायचं, डिस्टिल वॉटर टाकायचं आहे, जे आपण बॅटरीमध्ये टाकत असतो ना, मोठाल्या इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये, ते पाणी याच्यामध्ये टाकणार आपण. ठीक आहे. 100 ml मी पाणी याच्यात ॲड करतो आहे आणि थोड्या वेळ याला पाणी टाकल्यानंतर डबल याला ड्राय होऊ देणार आणि नंतर बीकरमधून ते काढून घेणार. मटेरियल जेव्हा हे ड्राय होईल पूर्णपणे, मग याला आपल्याला पावडर करावं लागेल बारीक आणि नंतर मग पुढची प्रोसेस करूया आपण. बघा याच्यात पाणी हे टाकलेलं आहे मी. आता हे थोड्या वेळात जेव्हा ड्राय होईल, पूर्णपणे ड्राय होऊन जाईल, मग याला बीकरला आल्हादी काढून घेणे व्यवस्थित पेचकसनं खरडून आणि नंतर एका छोट्या खरलमध्ये टाकून खलबत्त्यात त्याला पावडर करून घेणे हे आवश्यक आहे. ठीक आहे. हे मी केलेलं आहे. हे बघा याची पावडर अशी थोडीशी ब्राउनिश कलरची पावडर तयार होते. आता याचं आपण एकदा वजन करूया. जवळपास आपण 25 ग्राम खिळे घेतले होते आणि 2-3 ग्राम जे मेटल आहे समजा याचं पाऱ्यात, याचं आपलं रसकपूरमध्ये मर्क्युरी असतो आणि पारा असतो आणि हरतालमध्ये काय एखादा ग्राम असेल समजा, तर ते 26-27 ग्रामच्या आसपास. थोडंसं बीकरला चिटकलं इकडं तिकडं, काही खिळे डिझॉल्व नाही झाले, ते मी वेगळे केले. तर त्या हिशोबाने हे 25 ते 24-25 ग्राम वजन यायला पाहिजे याचं. तर मला वाटतं 25 ग्रामच्या वरी आहे का. ठीक आहे.
26 ग्राम भरेल. अजून जर खरल आपण व्यवस्थितपणे साफ करून घेऊया. आणि फायनल वजन बघू शकता 26.5 ग्रामच्या आसपास आलेलं आहे. 26 ग्राम 400 मिलीच्या आसपास. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं नवसागर घेणार. जितकं याचं वजन आहे आपल्या पावडरचं भस्मचं तितकंच नवसागर याच्यामध्ये घेणार आपण. तर आपल्याला 25 ग्रामची नवसागरची डली तोडून घ्यायची याच्यामध्ये. तर बघू शकता मी याला तोडून घेतलेलं आहे. ही किती आहे? 32 ग्राम आहे. तर आपल्याला कमी हवी आहे. ही 20 आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं याच्यातलं टाकू. काचच चिकटलेले आहे यार यांना. फोडूया याला. बघा 21 ग्राम. काच कुठून आले यार? ठीक आहे, बाजूला काढूया. आता व्यवस्थितपणे वजन होणार. हे बघा, हे पीस मी याच्यात टाकतोय. 27 ग्राम झाला. छोटा काढून घेऊया. हां ठीक आहे. तर जितकं पावडरचं वजन आहे तितकंच हे नवसागरचं सुद्धा वजन आहे. हे थोडंसं शिल्लक आहे, काढून घेऊया. चला ठीक आहे, राहू द्या. एवढं तेवढं काही नाही होत, त्याच्यात पडेल, राहू द्या. 1-1.5 ग्राम इकडे तिकडे गेलं ना काही फरक नाही पडत. फक्त रेशो जरा समान असावं तर चांगलं राहतो. तर यालाही थोडंसं बारीक करून घेऊया. हे बघा, या प्रकारे मी याला बारीक केलं आहे. आता जे आपलं पावडर आहे, जे आपण नायट्रिकमध्ये आणि HCl मध्ये काढलेलं आहे, ते बी याच्यात टाकून दिलं आहे मी. दोघांना मस्तपणे खरल करायचं आहे. पिढिया एक जान एक जीव होस्तोर. तर बघा, याला मी चांगल्या प्रकारे खरल केलं आहे. तर आता आपण एक छोटंसं या प्रकारे एक मटकं घेणार. एक छोटीशी मटकी घ्यायची आहे, मातीची किंवा चिनी मातीची, दोन्हीतून कुठलीही चालेल. मातीची असली तर चांगलं राहील. माझ्याकडं सध्या ही होती, पण ही फुटून जाती आहे. तर बघा, या मटक्यामध्ये मी हे भरलेलं आहे सर्व. याला हे झाकण बंद करून एक कपडमिट्टी करूया. 2-3 कपडमिट्टी म्हणजे एक मेडिकलमध्ये कॉटनची अशी पट्टी भेटते, जे आपण बँडेजला वगैरे वापरतो. म्हणजे हाताला कुठे लागलं वगैरे त्यासाठी मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असते. तर ही पट्टी याला व्यवस्थितपणे बांधून, म्हणजे जेणेकरून यातली ऑक्सिजन, बाहेरची ऑक्सिजन बाहेरच राहणार आणि आतली आतच. तर जेणेकरून याला एअर टाईट कंटेनरमध्ये पॅक होणार आहे. आता याला मी थोडंसं कोल्ड होण्यासाठी हीटिंग मेंटलमध्ये ठेवलेलं आहे. 10 वर याचं टेम्परेचर ठेवणार. आणि जेव्हा हे ड्राय होणार पूर्णपणे, नंतर याला आपण थोड्या मोठ्या हीटिंग मेंटलमध्ये टाकू. तसं याच्यामध्ये बी हीट देऊ शकतो, पण याची हीट एवढी नाही जात. ठीक आहे. आता हे सुकलेलं आहे, पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. आता मी एक स्वतः एक हीटिंग मेंटल बनवलेलं आहे. एक पट्टी आपली छोटीशी जुगाड आपल्याकडं आहे, त्याच्यामध्ये हे ठेवून देणार. जवळक याच्यामधून धुवा निघेल ना, तोपर्यंत याच्यात आपल्याला या मटक्याला याच्यातच पडेल राहू द्यायचं आहे. तर बघा, धुवा निघत आहे नवसागरचा. धुव्यापासून थोडा बचाव करायचा आहे. आणि जेव्हा हा धुवा बंद होईल, धुवा तर बंद नाही होत तो शेवटपर्यंत, पण जरासं कमी झालं ना की त्याला काढून घ्यायचं आहे आणि भट्टीमध्ये टाकायचं आहे. आता तुमच्याकडे साहजिक हे भट्टी नसणार, त्याला 1 किलोची आग द्यायची आपल्याला. गवऱ्याची 1 किलोची आग. मस्त जमिनीत एक छोटासा खड्डा करायचा, हे मटकं खाली ठेवायचं आहे आणि वरून 1 किलो गवऱ्या ठेवून द्यायच्या आणि त्याला पेटून द्यायचं. ती 1 किलोची आग कंप्लीट होईल आपली. आणि नंतर याला काढून घेणार आपण. आता माझ्याकडे तर गवऱ्या नाही आहे सध्या, तर मी याला, माझ्याकडे भट्टी आहे, तर भट्टीला टेम्परेचर सेट करून 1 किलोची आग देऊन टाकतो. ठीक आहे. आता याला आपण जवळपास 15 ते 16 मिनटं असंच राहू देणार. आणि बघा, पूर्ण लाल झालेलं आहे. 700-800 डिग्री सेल्सिअसमध्ये याला आपण ठेवलेलं आहे.
नवसागर उडून चाललेलं आहे. नवसागर हे बघा पांढरं पांढरं झालं पूर्ण. आता हे थंड झाल्यानंतर मी इथून काढून घेणार. तुम्हीही करसाल तर जेव्हा थंड होईल, स्वयंशीतल जेव्हा होणार ते, तेव्हा ते भट्टीतून किंवा तुमच्या गवऱ्यामधून ते काढून घ्या आणि नंतर याला खोलून घ्या. खोलल्यानंतर याच्यामध्ये ब्लॅकिश कलरची भस्म मिळेल, ती आपल्याला काढायची आहे बाहेर व्यवस्थितपणे. आता याला मी खोलून घेतोय. मटकं तुटून जाणार, ब्रेक झालेला आहे एक साईडला, कारण की चिनी मातीचं टिकत नाही. आपलं नॉर्मल असलं ना मातीचं तर ते तरी थोडंफार टिकते. तेही भट्टीमध्ये पगळून जाते, मातीही पाणी होऊन जाते भट्टीमध्ये. ठीक आहे, याला खोलून घेतो मी आणि जी पावडर निघेल या वाटीमध्ये टाकून देऊया आपण. हे बघा, हे खुललेलं आहे. सिमेंट कलरची याच्यामध्ये किंवा खरल केल्यानंतर थोडी ब्लॅकिश कलरची पावडर आपल्याला प्राप्त होईल. ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. बघा, बरंचसं मेटल कमी झालेलं आहे याच्यामधून. जे ॲसिड असते ना, म्हणजे आपण याला ॲसिड, दोन्ही ॲसिडमध्ये पकवलं ॲक्वारिजियामध्येच म्हणावं लागेल. दोन्ही अर्धा 50-50 घेतलं होतं. तर त्याचं मीठ असते, त्या ॲसिडमध्ये क्षार असतो. HCl नमक असते, म्हणजेच मीठ असते, आणि शोऱ्यामध्ये शोरा असतो. नायट्रिक ॲसिडमध्ये कलमी शोरा असतो. तर तो त्यामुळे त्याचं वजन थोडं जास्त वाढते आणि आपले खिळे काही डिझॉल्व नव्हते झाले जास्त. आणि काही नवसागरमध्ये जे असते ना, आपण याच्यात नवसागर ॲड केलं होतं, तर जे कच्चं मेटल असते ते नवसागर उडून घेऊन जाते आपल्या सगळं. तर आता याचं वजन किती आलं फायनल? 10 ग्रामच्या आसपास यायला पाहिजे. तर बघा, 11 ग्राम आपलं याचं वजन आलेलं आहे. 11 आहे का? 16 ग्राम आहे, सॉरी. तर ठीक आहे, बढिया आलेलं आहे. चांगला रेशो भेटला आपल्याला. थोडंसं कच्चं वगैरे उडून गेलं. आणि आता ही कॉपरची पट्टी आहे, तांब्याची पट्टी, शुद्ध केलेलं ताम्र. आता याच्यावर आपण एक छोटासा प्रयोग करूया. ही पावडर थोडीशी याच्यावर टाकून बघूया की ही मेल्ट होती का नाही, हेच पाहण्याचा उद्देश आहे आपला, जेणेकरून आपल्याला पुढे यायला काम करता येईल. पट्टी लाल झालेली, थोडीशी ही भस्म आपण जी बनवलेली आता ती याच्यावर थोडीशी टाकून बघूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही हिंदी व्हिडिओ पाहण्यात उत्सुक असाल तर आपलं महा एक्सपेरिमेंट यूट्यूब चॅनल आहे, त्याला जाऊन सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला रसायनबद्दल कुठलीही सामग्री हवी असेल रसायनची, तर आपली वेबसाईट आहे mahazone.com. तिथून तुम्ही इझिली घरबसल्या ऑर्डर करू शकता. ठीक आहे ना. आता बघा, हे मेल्ट झालेलं आहे आणि याच्यावर जे आहे एक लेअर बनलेली आहे. आपण जे भस्म बनवलेली आहे त्या भस्माची लेअर बनलेली आहे आणि मेल्ट झालेलं आहे ते पूर्णपणे. आता याला जे आहे ना, लोखंडाचं टेम्परेचर जास्त असते, जवळपास 1200-1300 डिग्री पाहिजे कमीत कमी. तसं तर 1500च्या वरी लागते, पण आपण याला बरंचसं सॉफ्ट बनवलेलं आहे, तरी 1300च्या वरी लागेल. तरी पट्टीवर ते मेल्ट झालं आणि जमा झालेलं आहे एक गनच्या आगने, म्हणजे आपली जी फ्लेम गन आहे ना त्याने. हे बघा, या प्रकारे वरी जमलेलं आहे ते. तर याला आता आपण पाणी टाकू याच्यावर आणि थोडंसं ॲसिड लावून बघूया याला. हे बघा, या प्रकारे हे आपण जे मेटल बनवलं होतं ते मेल्ट झालेलं आहे ते, आणि त्याच्यावर ते चिटकलेलं आहे. चला याला थोडं खरडून बघूया. बऱ्याच प्रकारे चिपकलेलं आहे. म्हणजे कॉपर मेल्ट नाही झालं, पण हे झालेलं आहे. आता कॉपर जर मेल्ट झालं असतं तर हे दोन्ही एकमेकात झाले असते. मी आग इतकी दिली नाही त्याला की कॉपर मला मेल्टच नव्हतं करायचं, मला फक्त चेक करायचं होतं. हे हलवून बघा, या प्रकारे झालेलं आहे. आणि आपण याला थोडंसं ॲसिड लावून बघूया रिझल्ट. हे जे लोखंड आहे याला ॲसिड नाही खात, फक्त आपल्या कॉपरलाच ॲसिड खाणार.
हे बघा, तर याला थोडंसं आपण नायट्रिक ॲसिड लावून बघूया. तर याच्यामध्ये काय होते, आपली कॉपरची पट्टी आहे तर त्यावरती ब्ल्यूनेस सोडायला लागलं. पण जिथे जिथे ते आपण भस्म टाकली होती तिथे काहीच परिणाम दिसत नाही. तर आपला हा प्रयोग असा होता आजचा. आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडला असणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या रिसर्च मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिंदीमध्ये बघण्यासाठी महा एक्सपेरिमेंटला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.